महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आयोजित महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या अभियानाअंतर्गत अमराठी भाषिकांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा पाठ्यक्रम शिकवण्याचा महाराष्ट्रातील पहिला वर्ग ठाण्यातील अभिनय कट्ट्यावरती घेण्यात आला होता। आजपर्यंत एकूण 700 रिक्षा टॅक्सी चालक या केंद्रावरती मोठ्या शिकवणी वर्गाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत। एका कार्यक्रमाअंतर्गत उत्तीर्ण रिक्षा चालकांना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम अभिनय कट्टा भास्कर कॉलनी येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे निमंत्रक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख व ठाणे जिल्हा केंद्र समन्वयक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबवण्यात आला। सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी हेमागिरी पाटील, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, कार्यक्रमाचे निमंत्रक विभाग प्रमुख ठाणे जिल्हा केंद्र समन्वयक किरण नागती, इतर पदाधिकारी, रिक्षा टॅक्सी चालक मालक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख ठाणे जिल्हा केंद्र समन्वयक किरण नागती, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। भावना म्हणजे अतिशय आनंद होतोय। ज्या 105 दिवसाचा कार्यक्रम होता त्याचे सांगता झाली साधारणतः 15 ऑगस्टच्या दिवशी आणि 16 ऑगस्टपासून ते लागू झालं सर्वांना आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश। पण 15 ऑगस्टपर्यंत ह्या लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे शिकवण घेतली आपलं साहित्य संघाच्या लोकांकडून आणि सर्वात प्रथम जो वर्ग होता तो स्वामी समर्थ अभिनय कट्टा ह्या ठिकाणी घेण्यात आला आणि महाराष्ट्रातलं मला असं वाटतं की पहिलं केंद्र जे शिकवायचं असेल मराठी भाषेचं ते ह्या ठिकाणी सुरू झालेलं होतं। त्यामुळे आज त्या दिवशी मी आली त्या दिवशी केवळ 7-8 लोक होते, पण आज हे जवळजवळ 700च्या वर लोक दिसत आहे। हा जो काही सगळं बघितलं असता तर अतिशय आनंद होत आहे। लोकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला ह्या अभियानाला तो बघून खूप आनंद झाला। साधारणतः काल माझे 4 वायुवेग पथक कार्यरत होते आणि 450 वाहनं आम्ही चेक केली। त्यापैकी 36 जी वाहनांतले चालक होते त्यांना हिंदी भाषा येत होती, मराठी भाषा व्यवस्थित येत नव्हती, तर अशांना आपण जागीच नोटीस देखील दिलेले आहे। आणि ही नोटीस जी काही नवीन नोटिफिकेशन निघालेले आहे तर ही नोटीस 1 महिन्याची असणार आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये ह्या चालकांनी पुन्हा मराठी शिकणे आवश्यक आहे आणि शिकून पण आमच्या ऑफिसमध्ये यायचं। त्यामध्ये आमचे इन्स्पेक्टर त्याची टेस्ट घेतील आणि टेस्टमध्ये पास झाल्यानंतर त्यांचं जे पुढील कायदेशीर कारवाई होणार होती ती रद्द होईल। आता आजचा दिवस हा आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे, कारण महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र हे ह्या अभिनय कट्ट्यावर स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र येथे सुरू झालं। महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक आदेश दिला आणि अर्थात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून कुठेतरी याला सुरुवात झाली। मराठी भाषा जी संवाद भाषा आहे ती या सर्वांना शिकवण्यासाठीचा प्रयत्न सुरू झाला आणि अमराठी प्रत्येकाला मराठी आलं पाहिजे हे बंधनकारक तर कायद्याप्रमाणे अनेक वर्षांपासून आहे, पण त्याची कुठेतरी अंमलबजावणी करायला सुरुवात ती सुद्धा प्रेमाने आणि खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात झाली। आणि मागच्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही बघाल की त्यांना मुदत वाढवून दिल्यानंतर 15 ऑगस्ट शेवटचा दिवस होता आणि तोपर्यंत साधारण आपण ह्या ठाण्यातनं तर हजारो झाले, पण पहिलं जे केंद्र आहे ते आपण बघतोय की ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आहे आणि मराठी प्रत्येकजण शिकला आहे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघतोय। मी नेहमी असं म्हणतो की मराठी माझी अर्थात माऊली आहे, माझी आई आहे, हिंदीसुद्धा माझी मावशी आहे, आपण असं नेहमी म्हणत असतो, पण आज यांनी मराठी माझी आई असं म्हणायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं वाटतं तो आनंदाचा क्षण आहे। काही नतद्रष्ट लोक व्हिडिओ करत असतील, काही त्यांच्या स्टेटमेंट टाकत असतील, त्या सगळ्या बाजूला ठेवूया, पण जी खरंच मला असं वाटतं नम्रपणे शिकतायत मंडळी त्यांचं कुठेतरी यांच्यामुळे नुकसान व्हायला नको, वातावरण समाजामधलं चुकीच्या पद्धतीनं जायला नको। फक्त यांना आम्ही ते सांगितलं ही 15 वाक्य म्हणजे फक्त हा परिपाठ नाही आहे, हा अभ्यासक्रम नाही आहे, तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं तुम्ही नम्र वागाल ही सुद्धा त्याला जोड कुठेतरी असली पाहिजे। हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी खरं तर ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याच्याच कुठेतरी पावलावर पाऊल ठेवून हा पाठ्यक्रम सुरू झाला आणि आज खूप आनंदाचा क्षण अभिनय कट्ट्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी आहे।